नमस्कार, ट्रॅव्हल विथ सदा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इंग्रजी नूतन वर्ष आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सुरू होत आहे आणि बाबुलनाथ महादेव मंदिर ग्रँड रोड याचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची पवित्र सुरुवात मी आज करत आहे. चला तर माझ्यासोबत आपणही दर्शन घ्या. चला तर भगवान बाबुलनाथ महादेवांचं साक्षात दर्शन आणि त्याविषयीच्या रंजक गोष्टी जाणून घेऊयात. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराबाबत वास्तविकता असं म्हणतात की एका गुराख्यानं आपल्या गुरु श्री पांडुरंग यांना या मंदिरात असलेलं शिवलिंग दाखवलं होतं. या गुराख्याचं नाव बाबुल होतं, त्यामुळेच या मंदिराचं नाव श्री बाबुलनाथ हे ठेवण्यात आलं. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मलाबार हिल्सच्या टेकडीवर बांधलेलं बाबुलनाथ मंदिर आपल्या देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर जवळजवळ 17 किलोमीटर लांब मिठी नदीजवळ आहे. नकाशावर श्री बाबुलनाथ मंदिराचं स्थान 18.9587 अंश उत्तर आणि 72.8086 अंश पूर्व आहे. श्री बाबुलनाथ महादेव मंदिर दिसायला खूप सुंदर आहे. येथील खांब आणि भिंतीवर भव्य नक्षीकाम करण्यात आले. हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या मंदिरात विराजमान असलेल्या मूर्ती पाहिल्यावर त्या काळातील कलाकारांचं अप्रतिम चित्रण जाणवतं. मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट पेंटिंग्स आहेत, ज्यामुळे भाविकांना विश्रांतीचा क्षणही मिळतो. हे मंदिर मराठी वास्तुशैलीमध्ये बांधलंय. परदेशातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या नावाविषयी बोलताना असं म्हणतात की एका गुराख्यानं आपले गुरु श्री पांडुरंग यांना या मंदिरात असलेलं शिवलिंग दाखवलं, ज्याचं नाव होतं बाबुल. म्हणून या मंदिराचं श्री बाबुलनाथ नाव ठेवण्यात आलं. याच सोबत मंदिरात बसलेलं हे शिवलिंग बाभळीच्या झाडाच्या सावलीत सापडल्याचीही एक मान्यता आहे. त्यानंतरच मंदिराचं नाव बदलून बाबुलनाथ करण्यात आलं. हे मंदिर 1806 मध्ये बांधलं गेलं होतं आणि 1840 मध्ये मंदिरात भगवान शिवाच्या कुटुंबातील सदस्यांच्या मूर्ती स्थापित केल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये शीतला माता मूर्ती, भगवान हनुमानजींची मूर्ती, लक्ष्मीनारायणाची मूर्ती, गरुड आणि चंद्रदेवांची मूर्ती इत्यादींसोबत देवी पार्वती, श्री गणेश आणि कार्तिकेय शिवाय नागदेव इत्यादींच्या मूर्तींचाही यात समावेश आहे. सध्या या मंदिराची देखभाल श्री बाबुलनाथ महादेव देवालय संस्था करत आहे. या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्याच नाही तर लिफ्टचीही सोय आहे. मात्र भाविक पायऱ्या चढून दर्शनासाठी मंदिरात जाणं अधिक पसंत करतात. लिफ्टनी जर तुम्हाला या मंदिरात जायचं असेल तर लिफ्टची वेळ ठराविक आहे आणि या लिफ्टने बाबुलनाथ मंदिरात जायला फक्त 1 रुपयाचा शुल्क आकारला जातो. या लिफ्टची वेळ सकाळी 6 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. मात्र दुपारच्या जेवणाच्या वेळेतच ही लिफ्ट बंद राहते. या लिफ्टद्वारे जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा रुद्रहवन, श्री गणेश चतुर्थी, महाशिवरात्री, तूप पूजा इत्यादी विविध सण कार्यक्रमांची चित्रे येथे प्रदर्शित करण्यात आली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहानं आयोजन केले जातं. यावेळी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. एवढंच नाही तर दर सोमवारी या मंदिरात विशेष पूजा केली जाते. त्या दिवशी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी 5 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत शिवरात्रीचं महापूजन चालतं. दर महिन्याला वद्य कृष्ण पक्ष 14 शिवरात्री पूजन सुद्धा मंदिरात आयोजित केलं जातं. श्री बाबुलनाथ मंदिरात आरतीची वेळ पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6:30 वाजतापासून ते 7:15 पर्यंत अभिषेक पूजा आरती केली जाते. सकाळी 11:30 ते 12:15 या वेळेत मध्याभिषेक पूजा आरती होते. त्यानंतर सायंकाळी 5:15 ते 6 या दरम्यान संध्याभिषेक पूजा आरती केली जाते आणि रात्री 8 ते 8:15 या दरम्यान सायन आरती केली जाते. श्री बाबुलनाथ मंदिर येथे अभिषेक करण्याच्या वेळा सुद्धा निश्चित आहे. सोमवार वगळता सकाळी 6 वाजतापासून ते 11:30 पर्यंत अभिषेकाची वेळ आहे. दुपारी सुद्धा सोमवार वगळता 12:15 ते 1 वाजेपर्यंत अभिषेकाची वेळ आहे. आणि फक्त सोमवारी अभिषेक करायचा असेल तर सकाळी 5 वाजतापासून ते दुपारी 12 वाजताची वेळ आहे. आणि फक्त सोमवारी दुपारी 1:15 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत अभिषेकाची वेळ आहे.
श्री बाबुलनाथ महादेव मंदिर नावाबाबतही हे मंदिर लोकांमध्ये अधिक चर्चेचं केंद्र बनलंय.